बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही दिवसांपूर्वी जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत विदारक होती. प्राथमिक तपासानुसार पोलिसांनी तो मृतदेह मध्य प्रदेशातील शिवानी खडेमकर हिचाच असल्याची निष्कर्ष काढला. याच प्रकरणात शिवानीच्या वडिलांवर आणि भावावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आणि दोघांना अटकही करण्यात आली. मात्र या प्रकरणाला अनपेक्षित वळण तेव्हा मिळाले जेव्हा मृत घोषित करण्यात आलेली शिवानी स्वतः जिवंत अवस्थेत पोलिसांसमोर हजर झाली. शिवानीने पोलिसांना सांगितले की ती पूर्णपणे सुरक्षित आहे आणि तिच्या कथित हत्येच्या आरोपात तिच्या कुटुंबियांना चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आले आहे. या घडामोडीनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जर शिवानी जिवंत असेल तर राजुरा धरणाजवळ सापडलेला मृतदेह नेमका कोणाचा होता? तसेच मृतदेहाची ओळख निश्चित होण्यापूर्वीच करण्यात आलेल्या कारवाईबाबतही चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणावर अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नसले तरी संपूर्ण राज्याचे लक्ष आता या तपासाकडे लागले आहे. या घटनेबद्दल तुमचे मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा.